तुमची जर वृषभ रास असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी, तुमच्या अगदी जवळची, ज्याच्यावर तुम्ही स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला अशीच एक व्यक्ती मागच्या काही काळापासून तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची तयारी करत आहे. वृषभ राशीच्या मंडळींनो, येत्या काही दिवसात घडणारा हा ग्रह बदल मागील अनेक वर्षातील सर्वात मोठा टप्पा ठरणार आहे. या एका बदलामुळे तुमच्या आयुष्यातील बंद झालेल्या भाग्याचे दरवाजे उघडतील की आणखी मोठी परीक्षा सुरू होईल, हे आज आपण जाणून घेणार आहोत. होय, वृषभ राशीच्या ताईंनो, दादांनो, सर्व मंडळींना आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ एक माहिती नाही, तर तुमच्या आयुष्याला इथे येणाऱ्या भयंकर संकटातून वाचवणारा एक देवी इशारा आहे. आज जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडला तर कदाचित भविष्यात येणाऱ्या अशा वादळामुळे तुम्हाला सामोरं जावे लागेल, ज्याची कल्पना करूनही अंगावर काटा येतो. तुमच्या आयुष्यात अचानक घडणारे आर्थिक उलथापालथी, घरात कारणाशिवाय होणारे वाद आणि मनात सतत राहणारी अनामिका भीती, या सगळ्या मागे कोणती अदृश्य शक्ती काम करत आहे याचा उलगडा आज होणार आहे. गेले काही वर्षापासून तुम्ही ज्या मानसिक त्रासातून जात आहात, ज्या संघर्षाचा सामना करत आहात, तो संघर्ष आता संपणार की वाढणार हे गुपित आज मी तुमच्यासमोर उघड करणार आहे. तुमच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने तुमच्या विरुद्ध रचलेले कारस्थान आता तुमच्या समोर येणार आहे आणि हे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. पण घाबरू नका, कारण जिथे संकट असतं तिथेच निसर्ग आणि ईश्वर मार्गही दाखवत असतो. तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुमच्या राशीवर अशा कोणत्या ग्रहाची सावली पडली आहे ज्यामुळे तुमचे हसते खेळते आयुष्य अचानक चिंतेच्या गर्दीत सापडले आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत अत्यंत लक्ष देऊन ऐका, कारण यातला प्रत्येक शब्द तुमच्या आयुष्याची कहाणी सांगणार आहे आणि तुम्हाला एका मोठ्या धोक्यापासून सावध करणारा ठरणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र लिहायला विसरू नका. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केला असेल तर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी वृषभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. वृषभ राशीच्या मंडळी हे मुळातच अत्यंत शांत, संयमी आणि कष्टाळू स्वभावाचे असतात. तुम्ही कोणाचंही वाईट पाहत नाही, उलट समोरच्याला मदत करण्यासाठी स्वतःचे नुकसान सोसायला तयार होतात. पण नेमका याचा तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा जगाने घेतला आहे. मागच्या काही वर्षाचा काळ आठवून बघा मंडळी, तुम्ही रक्ताचं पाणी करून पैसा कमवला, स्वतःच्या सुखाचा त्याग करून, पण शेवटी तुमच्या पदरात काय पडलं? ज्यांना तुम्ही तुमचं मानलं, ज्यांच्यासाठी तुम्ही अहोरात्र कष्ट केले, त्यांनीच आज तुमच्याकडे पाठ फिरवली आहे. एवढंच नाही तर तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट बोलणे, तुमच्या कामात अडथळे आणणे आणि तुम्हाला मानसिकदृष्ट्या खचून टाकण्याचे प्रयत्न सुरू करत आहेत. तुम्हाला रात्रीची शांत झोप लागत नाही, डोक्यात सतत विचारांचे चक्र सुरू असते की मी कोणाचं काय बिघडवलं, मी कोणाचं काय वाईट केलं, मग माझ्यासोबत असं का घडत आहे? व्यवसाय असो किंवा नोकरी, प्रत्येक ठिकाणी नवीन संधी समोर येऊनही ती शेवटच्या क्षणी हातातून निसटून जाते. पैसा येतो पण तो कुठे जातो याचा हिशोब लागत नाही. आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही. अचानक घरात कोणाचे तरी आरोग्य बिघडते किंवा असं काही खर्च समोर येतात की कमवलेला सगळा पैसा त्यात वाहून जातो. हे सगळं अचानक घडत नाही, तर त्यामागे तुमच्या राशीतील ग्रहांची बदलती चाल आणि तुमच्या भोवती असलेल्या गुप्त शत्रूंची नजर कारणीभूत आहे. मंडळी, आता आपण जर तुमच्या ग्रहस्थितीचं सगोल विलक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आहे. तो ऐश्वर्य, सुख आणि सौंदर्याचा कारक आहे. पण सध्याच्या काळात तुमच्या राशीवर राशीचक्रातील काही क्रूर ग्रहांची वक्रदृष्टी पडली आहे. विशेषतः शनिदेव आणि राहूची जी स्थिती निर्माण झाली आहे ती तुमच्या सहनशीलतेची परीक्षा घेत आहे. मंडळी, दक्षम आणि एकादश भावावर पडणारा ग्रहाचा प्रभाव तुमच्या कार्यक्षेत्रात अडथळे निर्माण करत आहे. की तुम्ही कितीही प्रामाणिकपणे काम केले तरी त्याचं श्रेय तुम्हाला मिळणारच नाही. उलट तुमच्या चुका शोधून तुम्हाला अपमानित करण्याचा प्रयत्न केले जातात. शनिदेव तुमच्या आयुष्यात कमलेचं विलंब आणि कठीण परीक्षा घेऊन आले आहेत, ज्यामुळे प्रत्येक गोष्ट अत्यंत संथ गतीने पुढे सरकत आहे. राहूच्या प्रभावामुळे तुमच्या मनात भ्रम आणि संभ्रम निर्माण होत आहे. कोण आपले कोण परके हे ओळखणं तुम्हाला कठीण झाले. ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवता तीच व्यक्ती तुमच्या विरोधात कारस्थान रचत आहे आणि राहूमुळे तुम्हाला तिचा खरा चेहरा दिसत नाही. हा ग्रहयोग तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये
मोठी उलथापालथ घडून आणत आहे. गुंतवलेला पैसा अडकून पडणे, कोणाला दिलेलं कर्ज परत न मिळणे किंवा व्यवसायात अचानक मोठी घट होणे हेच या ग्रहस्थितीचे लक्षण आहे. पण मंडळी, ग्रहांचे हे वक्रदृष्टी कायम राहणारी नसते. शनिदेव जसा कठीण काळ आणतो तसाच तो माणसाला सोन्यासारखे तावून सुलाखून निघण्याची संधीही देतो. हा संघर्षाचा काळ तुम्हाला कमजोर करण्यासाठी नाही, तर तुमच्यातील खऱ्या शक्तीची जाणीव करून देण्यासाठी आला आहे. या शनी आणि राहूच्या पाठोपाठ तुमच्या आयुष्यात आणखी एक ग्रहाचा अत्यंत गूढ आणि मोठा प्रभाव पडत आहे. तो ग्रह म्हणजे केतू. केतूचा हा प्रभाव तुमच्या जगण्याला एक वेगळीच दिशा देत आहे. पण त्याआधी तो तुमची कठोर परीक्षा घेत आहे. तुम्ही दिवसरात्र कष्ट करता, रक्ताचं पाणी करता, स्वतःच्या सुखाचा आणि आरामाचा त्याग करून कामात स्वतःला झोकून देता. पण जेव्हा फळ मिळण्याची वेळ येते मंडळी, जेव्हा फळ मिळण्याची वेळ येते, तेव्हा कौतुकाची वेळ येते ना, तेव्हा त्यांचं संपूर्ण श्रेय दुसरंच एखादी व्यक्ती लाटून नेते. तुमच्या कार्यक्षेत्रात, नोकरीत किंवा व्यवसायात तुमच्या मेहनतीची साधी दखलही घेतली जात नाही. उलट तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळण्याऐवजी तुमच्या कामात केवळ उणिवा शोधल्या जातात. तुमच्या या निस्सीम प्रामाणिकपणाचा आणि साधेपणाचा समोरच्या व्यक्तीने नेहमीच गैरफायदा घेतलाय. की तुझ्या प्रतिकूल स्थितीमुळे तुम्हाला स्वतःचे अस्तित्व, स्वतःची खरी ओळख समाजात आणि कुटुंबात सिद्ध करण्यासाठी प्रत्येक पावलावर प्रचंड मोठा संघर्ष करावा लागत आहे. जसं वाटतं की नशिबाचे दरवाजे चारही बाजूनी बंद झाले आहेत आणि तुमची घुसमट होत आहे, तर हा काळ खरोखर तुमच्या सहनशीलतेचा परीक्षा घेणार आहे. अंतमरणातून तुम्ही कधी कधी इतके खचून जाता की पुढे काय करावं हे सुचत नाही. पण एक गोष्ट गाठीशी बांधून ठेवा, की तो तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी आलेला नाहीये, तर तुमच्या आयुष्यातील खोट्या माणसांना दूर करून तुम्हाला कठीण प्रसंगांना तोंड देण्याची ताकद देऊन भविष्यातील एक प्रचंड मोठ्या आणि दीप्यमान यशाचा मजबूत पाया घालवण्यासाठी आला आहे. या कठीण काळातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी आणि ग्रहाचे शुभ फळ मिळवण्यासाठी काही अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचे असतात आणि श्रद्धेपूर्ण धार्मिक उपाय करणं गरजेचं आहे. आपल्या सनातन हिंदू धर्मात उपायांना खूप मोठे महत्त्व आहे. जर पूर्ण विश्वासाने आपण हे उपाय ग्रह निवारण सोपे उपाय पाहणार आहोत. सर्वप्रथम शनिदेवाच्या शांतीसाठी आणि त्यांच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी महादेव हे संकट मोचक आहेत. तर दर सोमवारी किंवा शक्य असल्यास दररोज महादेवाच्या पिंडीवर थोडे कच्चे दूध आणि जल अर्पण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. महादेवाची भक्ती तुमच्या सभोवतालीचे सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट करेल. यानंतर राहूच्या दुष्प्रभावापासून आणि मनातील भ्रमापासून मुक्ती मिळवण्यासाठी घरात दररोज संध्याकाळी गाईच्या तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि घरात गुळ किंवा लोभनाचा सुबस, म्हणजे बघा कोणाकडे गुळ असन किंवा कोणाकडे धूप असन तर धूप दाखवा किंवा लोभन जाळा. या सुवासिक धुपाच्या उपायामुळे घरातील नकारात्मक शक्ती पळून जातात आणि राहू शांत होतो. की तुझ्या शांतीसाठी आणि तुमच्या कष्टाचे योग्य श्रेय तुम्हाला मिळवण्यासाठी विघ्नहर्ता गणपती बाप्पाची उपासना करणं अत्यंत फलदायी ठरेल. तुम्ही दररोज किंवा प्रत्येक संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पाची मनापासून भक्ती करावी आणि शक्य असल्यास दररोज घरात सुखशांतीसाठी श्री गणपती अर्थशीर्ष याचं भक्तिभावाने पठण करावं. तसेच तुमच्या घराच्या देवारात किंवा मुख्य दाराजवळ एक लहान लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा ध्वज श्रद्धेने लावा. हा ध्वज केतूच्या दोषामुळेचे निवारण करतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा आणतो. आणि राहू आणि केतूच्या पूर्ण शांतीसाठी हे उपाय अत्यंत श्रद्धेने आणि नियमाने करा. तुम्हाला त्याचे उत्तम परिणाम दिसून येतील. त्याचबरोबर जर तुम्हाला शनीची साडेसाती असेल तर तुम्ही दर शनिवारी शनी मंदिरात जाऊन काळे तीळ किंवा मोहरीच्या तेलाचं अर्पण जर केलं तर नक्कीच तुम्ही शनी दोषापासून तुमची मुक्ती होणार आहे. आणि तुम्ही शनिवारचा जरी उपवास धरला, हनुमानाच्या मंदिरात गेले, हनुमानाला तुम्ही 21 पानाची रुईची माळ जर अर्पण केली तर नक्कीच तुमच्या पाठीमागची साडेसाती ही नक्कीच दूर होणार आहे. पण जर तुम्ही याचं उल्लंघन जर करत असले, जर तुम्ही काही एडेवाकडे जर काही वाईट चिंतत असला तर याचे परिणाम हे तुम्हाला स्वतःला भोगावे लागतील. त्याआधी जर तुमच्या घरामध्ये काही कलश निर्माण होत असेल, तुम्हाला वाटत असेल की शनिदेवाने आपल्यावर प्रसन्न व्हावा, आपल्यावरची सर्व साडेसाती ही नष्ट व्हावा, तर त्यासाठी तुम्ही शनिदेवाचा आशीर्वाद घेणं हे खूप गरजेचं आहे मंडळी. तर पहा मंडळी, या सगळ्या संकटाच्या काळोखात आता प्रकाशाचा एक किरण चमकणार आहे. तुमच्या कुंडलीतील गुरुग्रहाची बदलणारी स्थिती आता तुम्हाला दलदलीतून बाहेर काढण्यासाठी सज्ज होत आहे. होय, जरी शत्रू तुमच्या पाठीमागे कारस्थाने रचत असली तरी ईश्वराची कृती तुमच्यापेक्षा ज्येष्ठ आहे. तुमच्या आयुष्यात जे काही वाईट घडले त्यातून तुम्ही खूप मोठा धडा घेतलाय
आता तो काळ जवळ आलाय जिथे तुम्हाला तुमची खरी किंमत कळणार आहे. तुमच्या राशीसाठी आता दीर्घ परीक्षेनंतर अखेर भाग्योदय सुरू होत आहे. हा गुरुग्रहाचा सुवर्ण काळ तुमच्या आयुष्याला एक नवी आणि अत्यंत भव्यशाली कल्टाने देणारा ठरेल. गेल्या अनेक वर्षापासून तुमची जी महत्त्वाची कामे रखडली होती, ज्या योजना केवळ कागदावर किंवा मनात राहिल्या होत्या, त्या आता एकामागून एक अतिशय वेगाने आणि विना अडथळे मार्ग लागण्यास सुरुवात होणार आहे. तुमच्या आर्थिक परिस्थितीत कमलेची सुधारणा झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. उत्पन्नाचे नवे आणि कायमस्वरूपी सूत्र निर्माण होतील, ज्यामुळे पैशाची चणचण कायमची दूर होईल. नोकरीमध्ये तुमच्या कामाचे कौतुक तर होईलच, पण ज्या बढती किंवा वाढत्या पगाराच्या वाढीची तुम्ही अनेक दिवसापासून वाट पाहत होतात, ती मोठी संधी आता तुमच्या दाराजवळ दस्तक देणार आहे. व्यवसायात जे मोठे नुकसान झाले होते मंडळी, ते भरून काढण्यासाठी नवनवीन आणि फायदेशीर मार्ग उपलब्ध होतील. समाजात आणि कार्यक्षेत्रात तुमचा मानसन्मान देखील प्रतिष्ठा खूप प्रमाणात वाढेल. कौतुक न करणाऱ्या व्यक्ती आता तुमच्या कर्तृत्वासमोर नतमस्तक होतील. कौटुंबिक सुखात प्रचंड वाढ होईल. घरातील जुना मतभेद, मालमत्तेचे वाद आणि कौटुंबिक कलह कायमचे मिटतील आणि घरात एकोप्याचे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. तुमच्या आयुष्यातील जुन्या अडचणी, कोर्ट कचेरीचे वाद किंवा अडकलेली मोठी रक्कमे, मोठे कामं सहजरित्या सुटतील. ईश्वराने तुमच्या अथंग संयमाची आणि प्रामाणिकपणाचे फळ देण्याची वेळ आता आली आहे. हाच तो देवी संकेत आहे, ज्या गुरुच्या शुभप्रभावाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आयुष्यात सात्विक आचरण ठेवावे, कोणत्याही अनैतिक मार्गाचा अवलंब करू नये. तसेच आपल्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या, आईवडिलांच्या, गुरुमूल्य व्यक्तींचा नेहमी आशीर्वाद घ्यावा. शक्य असल्यास एखाद्या पवित्र तीर्थक्षेत्राला भेट देऊन तीर्थयात्रा करावी किंवा जवळच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे, जेणेकरून गुरुग्रहाची कृपा तुमच्यावर अधिक गतीने कार्य करू लागेल. हे उपाय करत असताना तुम्हाला एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे, ती म्हणजे तुमची वैयक्तिक जन्मपत्रिका. प्रत्येक व्यक्तीच्या जन्माच्या वेळी ग्रहाची जी स्थिती असते, ती त्यांच्या आयुष्याचा पाया असते. महादशा आणि अंतर्दशा या आपल्या आयुष्यातील चढ उतारांना कारणीभूत असतात. आता तुमच्या राशीत जरी गोचार ग्रहांची बदल होत असेल, तरी तुमच्या मूळ पत्रिकेत चालू असलेली महादशा कोणती आहे हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे. जरी तुमच्या पत्रिकेत गुरु, शुक्र किंवा बुधाची महादशा सुरू असेल, तर हा येणारा काळ तुमच्यासाठी सुवर्ण काळ ठरेल. पण जर राहू, केतू किंवा शनीची महादशा किंवा अंतर्दशा सुरू असेल, तर मात्र तुम्हाला उपायाची आणि साष्टांग भक्तीची जास्त गरज भासेल. वैयक्तिक जन्मपत्रिकेचे विलक्षण केल्याशिवाय अचूक मार्ग सापडत नाही. त्यामुळे आपल्या पत्रिकेतील ग्रहयोग नेमके काय सांगत आहेत हे जाणून घेणं तुमच्या भविष्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. ग्रहांचे योगच ठरवत असतात की तुमचा भाग्योदय कधी होणार आहे आणि कोणत्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळणार आहे. शेवटी मी एवढंच म्हणेन की तुमच्या आयुष्यातील संघर्षाचे दिवस आता संपत आलेले आहेत. आता तुमच्या मनातील शंका आणि भीती दूर करा, कारण तुमच्या आयुष्यातील त्या अथंग संघर्षाची वेळ आता पूर्णपणे संपत आल्याचे स्पष्ट जाणवत आहे. तुमच्या जीवनपटावर एका खूप मोठ्या आणि दीप्यमान विजयाची चाहूल आता स्पष्टपणे लागत आहे. तुमच्या शत्रूने, विरोधकाने आणि तुमच्या पाठीमागे कारस्थान रचणाऱ्यांनी आजवर जे काही डाव टाकले, ते सर्व डाव आता पूर्णपणे निष्फळ ठरणार आहेत. त्यांचा कोणताही वाईट हेतू तुमच्या केसालाही धक्का लावू शकणार नाही, कारण आता स्वतः नियतीने तुमच्या यशासाठी, तुमच्या मानसन्मानासाठी आणि तुमच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण पूर्वतयारी केली आहे. तुम्ही आजवर खूप सोसला आहे, अनेकाचे टोमणे ऐकले आहेत, अपमानाचे कडू घोट प्राशन केले आहेत, पण आता वेळ बदलली आहे. तुमचा संयम आणि तुमची प्रामाणिकता याचे फळ देण्याचा काळ आता जवळ आला आहे. आगामी काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. फक्त स्वतःवर आणि त्या परमेश्वरावर विश्वास ठेवा. भूतकाळात जे घडलं ते विसरून जा आणि एका नवीन ऊर्जेने भविष्याकडे पहा. तुमच्या घरात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत तुमचा संयम गमवू नका. आपल्या प्रामाणिक आणि सत्य मार्ग कधीही सोडू नका आणि ईश्वरावरील तुमचा अतूट विश्वास असाच कायम ठेवा. कुंभ राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, जर तुम्हाला असंच वाटत असेल की आजची या व्हिडिओमध्ये सांगितलेली प्रत्येक गोष्ट तुमच्या आयुष्याची जुळत आहे, तुमच्या मनातील भावना मी अचूक ओळखल्या आहे, तर कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने आणि अभिमानाने ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमचे आशीर्वादमय शब्द आणि मला आणखी प्रेरणा देतात. हा व्हिडिओ तुमच्या इतर वृषभ राशीच्या मित्रपरिवारांसोबत किंवा तुमच्या नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या धोक्याची पूर्वकल्पना मिळेल आणि ते सावध होतील. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशी तुमची सर्वांची कृपादृष्टी माझ्या चॅनलवर राहू द्या. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त.